विद्यार्थी मित्रांनो, दलवानी स्कूल ऑफ मॅथमॅटिक्समध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, चॅप्टर नंबर 1 पासून सिमिलॅरिटीपासून समरूपता पायथागोरस थेरम, सिमिलॅरिटी पायथागोरस, चॅप्टर नंबर 3, 4, 5 आणि 6 पर्यंत आपण येऊन पोहोचलेलो आहोत. ट्रिग्नॉमेट्री, त्रिकोणमिती. आणि याच्यातील क्वेश्चन नंबर 5 प्रूव्ह दॅट मधील खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे मित्रांनो. पुन्हा पुन्हा सोडवा, खूप तुम्हाला इंटरेस्ट येईल. आणि सोडवण्याच्या पूर्वी पुन्हा पुन्हा एकच सांगेल की प्रत्येक उदाहरण ट्रिग्नॉमेट्री आणि मेन्सुरेशन चॅप्टर नंबर 7 प्रत्येक उदाहरण सोडवताना सगळे सूत्र लिहा. 70, 80, 100 वेळेला सूत्र जर लिहिली ना तर मी तुम्हाला सांगतो की स्पर्धा परीक्षा MPSCला तुम्ही जेव्हा 5-6 वर्षांनं बसाल तेव्हा सुद्धा तुम्हाला ती सूत्र आठवतील. तर मित्रांनो, जाऊया क्वेश्चन नंबर 5 मध्ये. चौथा प्रश्न, कॉट स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा मायनस सेक स्क्वेअर थिटा. आणि मित्रांनो, LHS पासून सुरुवात करू. डावी बाजू बरोबर कॉट स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा आणि 6:3 इनवर्स 3 पेयर्स रिप RIP 6 गुणोत्तर 3 व्यस्त 3 जोड्या कोटी कोणाच्या जोड्या. त्याच्यानंतर 3 आयडेंटिटी 3I 3 नित्य समानता कोणत्या कोणत्या आहेत? साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1. आणि कशामध्ये कॉट स्क्वेअर थिटा येतं पहा बरं. कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू इथं लिहा आता 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा. काहीतरी चुकतंय मित्रांनो बरं, मला पण आज गोंधळ झाला थोडासा. 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. आणि मित्रांनो, ह्या प्रॉब्लेम सेट 6 मध्ये किंवा प्रूव्ह दॅटमध्ये नेहमी प्रश्न पडतो की सर कॉट थिटाचं 2-3 ठिकाणी येतं. इनवर्समध्ये आहे, रेशोमध्ये आहे, आयडेंटिटीमध्ये आहे. मग वापरायचं कोणतं? तर तो निर्णय आपल्याला प्रॅक्टिस जेव्हा आपण भरपूर करतो तेव्हा तो आपल्याला घेता येतो. आता कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कॉट स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा. मग इकडं आता आलं सेक स्क्वेअर थिटा कोसेक स्क्वेअर थिटा. इथं आलं कोसेक स्क्वेअर थिटा सेक स्क्वेअर थिटा. आणि मग आपल्याला इथं थोडा निर्णय बदलावा लागेल. LHSच्या ऐवजी आपण RHS पासून जाऊ, कारण आपल्याकडे सूत्र तयार आहे. द्या मग LHS खोडून टाका. RHS इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा मायनस सेक स्क्वेअर थिटा. असा कुठे नियम नाही किंवा LHS पासूनच जायचं. निर्णय आपल्याला घ्यावा लागतात. निर्णय क्षमता आपली इथं कामाला येते. सांगा, कोसेक स्क्वेअर थिटा म्हणजे काय? 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा कोसेक स्क्वेअर थिटा. चला, मी पहिले काय करतो, RHS लिहून घेतो. RHS इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा मायनस सेक स्क्वेअर थिटा. चला, कोसेक स्क्वेअर थिटा म्हणजे काय? 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा मायनस सेक स्क्वेअर थिटा म्हणजे काय? 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू. आणि इकडे काय शोधायचं आपल्याला? कॉट स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा. +1 आणि -1 कट झाले, बरोबर आहे. पण इथं काय आलं? कॉट स्क्वेअर थिटा प्लस टॅन स्क्वेअर थिटा. इथं काय आलं? कॉट स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा. म्हणजे काहीतरी आपल्याकडून मिस्टेक होत आहे. सांगा मित्रांनो, काय मिस्टेक झाली बरं? विचार करा आणि सांगा काय मिस्टेक झाली. एक खूप छोटीशी मिस्टेक झालेली आहे की आपण ह्या मामाला विसरतो नेहमी. कोणता मामा? मराठीत ज्याला काय म्हणतात? कंस मामा, ब्रॅकेट. कारण हे मायनस साईन पूर्ण दोन्ही टर्मला लागू आहे. ब्रॅकेट नाही केल्यामुळं एकला लागू झालं. मग अजून कट करू नका. आता ब्रॅकेट सॉल्व करा. 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा, इथं +1 होतं तर काय झालं? -1. प्लस तर काय झालं? मायनस. ब्रॅकेटच्या बाहेर मायनस आलं की ब्रॅकेटमधल्या प्रत्येक टर्मचं साईन बदलायचं. ब्रॅकेट नाही केल्यामुळं हा प्लस राहून गेला. चला, आता +1 -1 गेट्स कॅन्सल. कॉट स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा. आणि पोहोचलोय मित्रांनो आपण. कॉट स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू RHS पासून सुरुवात केली, लिहून टाका. RHS इक्वल टू LHS. आणि शक्यतो इक्वल टूचं साईन इक्वल टूच्या खाली बरोबर आलं पाहिजे.
मला थोड्या बोर्डावर कधी कधी मर्यादा येतात, माझं येत नाही. हेन्स याप्रमाणे लिहा पूर्ण उदाहरण, हे पूर्ण उदाहरण लिहा. हेन्स हे पूर्ण उदाहरण लिहा. प्रूव्ड सिद्ध झाले आणि आपले 3 पैकी 3 मार्क पक्के झाले. किती सोपं झालं पहा मित्रांनो, एकदम सोपं झालं. सर इनव्हर्स वापरलं तर वापरता येईल का पहा बरं. कोसेक स्क्वेअर थिटा RHS कोसेक स्क्वेअर थिटा आयडेंटिटी नाही वापरायची आता इनव्हर्स. सांगा कोसेकचं 1/sin स्क्वेअर थिटा मायनस सेक स्क्वेअर थिटा म्हणजे काय मित्रांनो. आपलं उदाहरण संपलेलं आहे बरं. आता आपण प्रयोग करत आहोत, विविध पद्धतीने सोडवायचे प्रयोग. मी तुम्हाला नेहमी सांगतो ना की वेगळ्या वेगळ्या मार्गाने जा, म्हणजे आपल्याला परफेक्ट होईल, सगळे रस्ते पाठ होतील. सेक स्क्वेअर म्हणजे काय 1/cos स्क्वेअर थिटा. एसचं इनव्हर्स सी, एसचा व्यस्त सी आणि सीचा व्यस्त एस. डिनॉमिनेटर सेम नाही, 3 मल्टिप्लिकेशन करा. कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा अपॉन साइन स्क्वेअर थिटा इंटू कॉस स्क्वेअर थिटा. मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो, ही मेथड नंबर 2 आहे, ही पद्धत क्रमांक 2 आहे. आपलं उदाहरण इथं संपलेलं आहे. चला आता आपल्याला पोहोचायचं कुठं, कॉट स्क्वेअरवर पोहोचायचं आहे. बरं मित्रांनो इथे एक आपण प्रॉपर्टी वापरू, बीजगणिताची, अल्जेब्राची. काय प्रॉपर्टी आहे, 3 - 4/7. आपण याला कसं लिहू शकतो, 3/7 - 4/7. 3 - 4/7 याचाच अर्थ 3/7 - 4/7. छेद समान आला, 7 लिहून टाकला, 3 - 4 रिव्हर्स गिअर टाकला. आतापर्यंत असं सोडवत होतो आपण, आता रिव्हर्स गिअर टाकला म्हणजे काय इक्वल टू पहिला न्यूमरेटर काय 3 म्हणजे कॉस स्क्वेअर थिटा, डिनॉमिनेटर साइन स्क्वेअर थिटा इंटू कॉस स्क्वेअर थिटा, पुढं काय आलं मायनस. न्यूमरेटर म्हणजे इकडं 4 होता, इकडं साइन स्क्वेअर थिटा, डिनॉमिनेटर 7 साइन स्क्वेअर थिटा इंटू कॉस स्क्वेअर थिटा. डिनॉमिनेटर 7 आणि न्यूमरेटर 3 आणि 4, मधात मायनस. कॉस स्क्वेअर थिटा कट झालं. 1/sin स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा कट झालं. चला 1/sin स्क्वेअर थिटा. आणि मित्रांनो आपण तिथंच येऊन पोहोचलो पुन्हा, म्हणजे आपल्याला हा भाग व्हिडिओमधून कट करावा लागेल. चला या प्रकारे मित्रांनो आपण हा भाग व्हिडिओमधून कट करायचा आहे. आता पद्धत क्रमांक 2 जिथून सुरू झालं तिथून पूर्ण भाग कट करायचा आहे. आता पद्धत क्रमांक 2 मित्रांनो, मी सवयीप्रमाणे LHS पासून सुरुवात केली होती, पण सूत्र लिहिल्यावर लक्षात आलं की RHS पासून सुरुवात केली तर आपलं काम सोपं होईल. पण आता LHS पासून लिहिलं का नाही, मग आपल्याला पण मागं हटायचं नाही. आपला प्रश्नाचं उत्तर संपलेलं आहे, 3 पैकी 3 मार्क मिळालेले आहेत. मी तुम्हाला नेहमी सांगतो की एकाच प्रश्नाचं उत्तर विविध पद्धतीने शोधून पहा. आणि आता योगायोगानं आपल्याला पद्धत नंबर 2 पाहायची आहे. थोडीशी किचकट होणार आहे, पण आपल्याला LHS पासून सुरुवात करून RHS ला पोहोचायला वाव आहे, कारण इकडे टर्म भरपूर आहे. चला कॉट म्हणजे कशाचं इनव्हर्स, कॉस थिटा अपॉन साइन थिटा. टॅन म्हणजे काय साइन थिटा अपॉन कॉस थिटा. स्क्वेअर 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 स्क्वेअर. डिनॉमिनेटर सेम आहे का नाही, 3 मल्टिप्लिकेशन. स्क्वेअर इंटू स्क्वेअर म्हणजे 4 कॉस रेस टू 4 थिटा साइन रेस टू 4 थिटा. तिसरं मल्टिप्लिकेशन साइन स्क्वेअर थिटा कॉस स्क्वेअर थिटा. 3 मल्टिप्लिकेशन केले. आता हे बसलं a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू a प्लस बी ए मायनस बी. याला कसं लिहिता येईल, कॉस स्क्वेअर थिटा ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर थिटा, इथे लिहा न्यूमरेटर इक्वल टू n इज इक्वल टू अंश बरोबर ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू
ए म्हणजे काय झालं कॉस स्क्वेअर थिटा, बी म्हणजे काय झालं साइन स्क्वेअर थिटा, ए प्लस बी कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा, ए मायनस बी कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा, आणि हे आलं आयडेंटिटी इज इक्वल टू 1 कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा. हे झालं न्यूमरेटर. याला म्हणा नंबर 1, याला म्हणा नंबर 2. 1 व 2 वरून मित्रांनो आता न्यूमरेटरची व्हॅल्यू ही आहे पहा. न्यूमरेटरची व्हॅल्यू ही काढली आपण कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा अपॉन डिनॉमिनेटरमध्ये कोणताच बदल नाही साइन स्क्वेअर थिटा इंटू कॉस स्क्वेअर थिटा. न्यूमरेटरची व्हॅल्यू सेपरेट काढून घेतली आणि ती न्यूमरेटरच्या ठिकाणी लिहिली. काही जर डाऊट असेल, क्लिअर होत नसेल तर यूट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये टाका. मित्रांनो एकदा सांगितलं समजणार नाही, व्हिडिओ 2-3दा पहा आणि प्रॅक्टिस करा. आता हा डिनॉमिनेटर या प्रकारे 3 - 4/7 म्हणजे काय 3/7/4/7. इथं 3 म्हणजे काय आलं कॉस स्क्वेअर थिटा, हे आलं 3, हे आलं 4, हे आलं 7. कॉस स्क्वेअर थिटा अपॉन साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस स्क्वेअर थिटा मायनस 4 म्हणजे काय साइन स्क्वेअर थिटा अपॉन साइन स्क्वेअर थिटा इंटू कॉस स्क्वेअर थिटा. डिनॉमिनेटर आपण सेपरेट करून घेतला. कॉस स्क्वेअर थिटा कट, साइन स्क्वेअर थिटा कट, 1 अपॉन साइन स्क्वेअर थिटा मायनस 1 अपॉन कॉस स्क्वेअर थिटा. अल्जेब्रा, एक्सपान्शन फॉर्म्युले, ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युले भरपूर वापर करावा लागतो. तेव्हा कुठे आपल्याला आपल्या स्थळावर जाण्यासाठी मार्ग दिसतो. सांगा 1 अपॉन साइन कशाचं व्यस्त आहे साइन कोसेक स्क्वेअर थिटा मायनस 1 अपॉन कॉस कशाचं व्यस्त आहे कशाचं इनवर्स आहे सेक्सचं इनवर्स कॉस आणि कोसेकचं इनवर्स साइन. चल मायनस सेक स्क्वेअर थिटा आणि मित्रांनो आलेलं आहे इक्वल टू LHS इक्वल टू RHS. LHS पासून निघालो RHS ला पोहोचलो. हेच पूर्ण लिहायचं आहे. आणि मित्रांनो आपण LHS चुकीनं लिहिलं होतं, पण आपण पाहिलं सोपा मार्ग कोणता आहे. आपण 2 पावलं मागं गेलो, LHS ला काढून टाकलं, RHS ला सुरुवात केली. ती झाली मेथड नंबर 1. आणि योगायोगानं इथं LHS पासून RHS ला पण जातो यायचं आपल्याला. उदाहरण पाहून निर्णय घ्यावा लागतो मित्रांनो. LHS पासून सुरुवात करायची सोपं पडत का RHS पासून सोपं पडत का आणखी कोणता उपाय वापरता येईल. तर मित्रांनो या प्रकारे विविध पद्धतीनं प्रॉब्लेम नंबर 5 मधले प्रश्न नंबर 1, 2, 3, 4 मी तुम्हाला 3-4 मेथडनी सोडून जाऊ शकतो. 2 मेथडनी कमीत कमी 3-4 शब्द मागं घेतो. 2 मेथडनी कमीत कमी समजून सांगू शकतो. पण तुमचा गोंधळ होऊ नये म्हणून मी ते टाळलेलं आहे. पण या क्वेश्चनमध्ये मला पण राहवलं नाही आणि मी ते 2 मेथडनं सोडून दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो तुमचे कॉमेंट्स महत्त्वाचे आहे. व्हिडिओला लाईक करा. मित्रांनो ललवानी स्कूल ऑफ मॅथमॅटिक्समध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो खूप इंटरेस्टिंग टॉपिक आपला सुरू आहे. वर्ग 10वा चॅप्टर नंबर 6 ट्रिग्नोमेट्री त्रिकोणमिती आणि याच्यातला शेवटचा टप्पा प्रॉब्लेम सेट. आणि तुम्हाला मी एक सांगितलं की प्रत्येक उदाहरण सोडवताना पहिले फॉर्म्युले लिहा. ज्याचं फॉर्म्युल्यावर कमांड त्याला या पुस्तकातलंच नव्हे तर 10वी नंतरच्या मॅथमॅटिक्समध्ये सुद्धा अतिशय चांगलं लॉजिक डेव्हलप होऊन उदाहरणं सोडवण्यास आपल्याला काहीच अडचण येत नाही. तर मित्रांनो चॅप्टर नंबर 6 प्रॉब्लेम सेट संकीर्ण प्रश्नसंग्रह 6 पेज नंबर 138. आणि अशी अपेक्षा करतो की तुम्ही वही पुस्तक सोबत घेऊन हा व्हिडिओ पाहत असाल, कारण ते आवश्यक आहे. गणिताचा व्हिडिओ पाहताना काळजीपूर्वक पहा, पाहता पाहता ऐका, ऐकता ऐकता लिहा आणि हे सर्व करत असताना विचार करा. स्वतःच्या मनात प्रश्न करा, व्हाय कसं आलं नाही समजत व्हिडिओ पॉज करा, विचार करा, मग पुन्हा व्हिडिओ सुरू करा. आणि मित्रांनो एक ड्रायव्हर गाडी चालवताना ज्या प्रकारे दोन्ही आरशामध्ये पाहतो, समोर पाहतो, विविध प्रकारे लक्ष ठेवतो आणि मग ड्रायव्हिंग करतो,
माणूस एक आणि लक्ष अनेक ठिकाणी. त्याचप्रमाणे आपल्याला इथं सुद्धा बऱ्याच गोष्टींकडे लक्ष ठेवून आपल्याला हा व्हिडिओ पाहायचा आहे. मित्रांनो, काय आहे प्रश्न? प्रूव्ह दॅट, सिद्ध करा. 5वा, tan⁴ थीटा प्लस tan² थीटा इज इक्वल टू sec⁴ थीटा मायनस sec² थीटा. टॅनचा घातांक 4 थीटा अधिक tan² थीटा बरोबर आणि सेकचा घातांक 4 थीटा किंवा सेक थीटा वर्ग. आणि मित्रांनो, tan थीटा आणि सेक थीटा आलेला आहे. सगळ्यात पहिले एकदा सूत्र रिवाइज करू. 6:6 गुणोत्तर 3 इन्व्हर्स 3 पेयर्स कोणाच्या जोड्या? कोटी कोणाच्या जोड्या. आणि मागचा व्हिडिओ पाहिला असेल की व्हिडिओ नंबर 1 किंवा 2 पाहिला, ते सर्वच आपण डिटेलमध्ये, प्रत्येक प्रश्नाला डिटेलमध्ये लिहायचं काम नाही, फक्त लिहायचं शॉर्टमध्ये आणि बोलायचं स्वतःहून. साइन कॉस सेक सेक कॉट OH AH OA सक लक सल. चला, आणि 3 आयडेंटिटी कोणती कोणती? नंबर 1 sin² थीटा प्लस cos² थीटा इक्वल टू 1. दुसरी 1 प्लस tan² थीटा इज इक्वल टू sec² थीटा. 1 प्लस cot² थीटा इज इक्वल टू cosec² थीटा. आणि आयडेंटिटी नंबर 2 आपल्या कामाला येणार आहे, कारण याच्यात काय काय आलं? टॅन आणि सेक. आणि आपल्या उदाहरणात पण काय आलं? टॅन आणि सेक. चला, आता कोणती आयडेंटिटी आहे? आपण पहिले आयडेंटिटी लिहू. 1 प्लस tan² थीटा इज इक्वल टू sec² थीटा. कारण लिहा आयडेंटिटी, ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी, नित्य समीकरण, त्रिकोणमितीय नित्य समीकरण कोणत्याही व्हॅल्यूला लागू आहे, म्हणून याला म्हणतात आयडेंटिटी. फॉर इच अँड एव्हरी व्हॅल्यू ऑफ थीटा इट इज ट्रू, सो इट इज कॉल्ड ॲज आयडेंटिटी. चला, आणि आता LHS पासून सुरुवात करू. आणि ह्या सूत्रामध्ये, या फॉर्म्युल्यामध्ये आणखी 2 सूत्र तयार होतात. पहिलं सूत्र कोणतं तयार होतं? tan² थीटा इज इक्वल टू sec² थीटा. सांगा पुढे काय? तुमचं उत्तर यूट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये टाका. इथं काय लिहू मी सांगा? त्याच्यानंतर 1 इज इक्वल टू sec² थीटा मायनस tan² थीटा. सांगा इथं काय लिहिणार? +1चं काय झालं? -1. आणि इथं sec² थीटा मायनस tan² थीटा आहे, म्हणजे काय आहे? sec थीटा प्लस tan थीटा a प्लस b इन द सेकंड ब्रॅकेट a² मायनस b² म्हणजे काय? a प्लस b आणि a मायनस b. एका सूत्रातून आणखी 2 सूत्र तयार होतात. एका आयडेंटिटीमध्ये 3 आयडेंटिटी तयार होतात. आता LHS पासून सुरुवात करू. लिहा LHS. मित्रांनो, लिहायचं आहे, परीक्षेत लिहायचं आहे, आठवायचं, लिहायचं. याच्यात जितका वेळ लागतो तितक्या कमी वेळामध्ये लिहिणं होतं, आणि म्हणून लिहायचं आहे, पटपट लिहायचं, काही प्रॉब्लेम नाही आहे, जास्त वेळ लागत नाही. डावी बाजू लेफ्ट हँड साईड बरोबर tan⁴ थीटा प्लस tan² थीटा. आणि हा आपला रुटीन मार्ग आहे. LHS पासून सुरुवात करायची, RHSला पोहोचायचं आणि विचार करायचा पहिले, कारण tan² थीटा हे बऱ्याच सूत्रात येतं. tan थीटा इज इक्वल टू sin थीटा अपॉन cos थीटा. sec थीटा इज इक्वल टू 1 अपॉन. सांगा तुमचं उत्तर डिनोमिनेटरमध्ये काय येईल? तुमचं उत्तर यूट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये टाका. म्हणजे एकाच टर्मला बरेच सूत्र असतात, मग कोणतं सूत्र वापरायचं हे जजमेंट आपल्याला आलं पाहिजे. आता दोन्हीकडे tan² थीटा आहे, आपण याचं कॉमन काढू. tan² थीटा इथं काय राहील? tan 2 2 जा 4, 2 + 2 4, 2 जा नाही बरं, मल्टिप्लिकेशन गुणाकार नाही, बेरीज. 2 आणि 2 4. a⁻m b⁻m इज इक्वल टू m आणि n. मित्रांनो, m + n. 5चा वर्ग गुणिले 5चा घातांक 3 बरोबर 2 + 3 5चा घातांक 5, 2 + 2 4 प्लस tan² थीटा घेतलेलंच आहे, काहीच नाही राहिलं, म्हणजे काय राहिलं? 1.
लिहिल्यावर एकदा कन्फर्म करा. स्क्वेअर इंटू स्क्वेअर 2 अधिक 2 4 टॅनचा घातांक 4 थिटा अधिक 1 इंटू टॅन स्क्वेअर थिटा 1 गुणिले टॅन स्क्वेअर थिटा टॅन स्क्वेअर थिटा. बरोबर आहे. थोडंसं पुढं जाताना मागं वळून पाहणं आवश्यक आहे, नाहीतर पुढं चालत राहू आणि पोहोचल्यावर समजा चुकीच्या मार्गावर आलं. आणि मित्रांनो ही पाही आयडेंटिटी तयार झाली. याला म्हणा, सगळ्याला म्हणायचं 1, नाही तर मग नंबर घेऊन टाका. 1 1, याला 2, याला 3. चला टॅन स्क्वेअर थिटा आता लिहा. 1 वरून पहा ना, लिहिलेलं होतं तर लगेच कामाला आलं. विचार करायचं काम नाही. आणि म्हणून पटपट लिहून टाकायचं. 3 मिनिटाची वेळ नाही लागत. जास्त प्रॅक्टिस झाली तर 1.5 मिनिटं. टॅन स्क्वेअर थिटा 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. आणि मित्रांनो आता आपल्याला विचार करावा लागेल की काय करायचं पुढं काय करायचं. आपल्या RHS मध्ये काय पहा बरं एकदा. RHS मध्ये काय दिलेलं आहे? सेक म्हणजे आपल्याला इकडं टॅन नको या, आपल्याला पाहिजे सेक. मग टॅन स्क्वेअर थिटा बरोबर काय? टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा मायनस 1. इक्वेशन नंबर 2 म्हणून लिहा. म्हणून 2 वरून मित्रांनो बरोबरचं चिन्ह बरोबरच्या खाली बरोबर आलं पाहिजे. इक्वल टूचं साईन इक्वल टूच्या खाली बरोबर आलं पाहिजे. आता मला जागा नाही म्हणून इकडं आणलं मी. ती स्टेप पुन्हा लिहितो एकदा, तुम्हाला लिहायची गरज नाही. मल्टिप्लिकेशन आहे. चला टॅन स्क्वेअर थिटा म्हणजे काय? सेक स्क्वेअर थिटा मायनस 1. कुठून आणलं? 2 वरून. याला करतो ब्रॅकेट, यालाही करतो ब्रॅकेट, इंटू म्हणजे ब्रॅकेट. सेक स्क्वेअर थिटा इक्वल टूचं साईन इक्वल टूच्या खाली बरोबर आणा. पेपर जितका सिस्टमॅटिक लिहा, क्लीन लिहा, व्यवस्थित लिहा, तितकं पटपट चेक करतील व्हॅल्युएशन करणारे आणि तुम्हाला पटकन मार्क भेटतील. व्यवस्थित लिहिलेला महत्व आहे. आता वर्ग स्क्वेअर 2 + 2 4 सेक रेस टू 4 थिटा. कसं आलंय? समजा हे x स्क्वेअर आहे. x स्क्वेअर मायनस 1 x स्क्वेअर. x हा बेस आहे म्हणजे x लिहून टाकला. आणि मल्टिप्लिकेशन मध्ये ऍडिशन करायचं. 2 + 2 4 सेक रेस टू 4 थिटा मायनस 1 इंटू सेक स्क्वेअर थिटा सेक स्क्वेअर थिटा. आपल्याला RHS मध्ये टॅनची अडचण होत होती. सगळे सेक होते आणि म्हणून आपण टॅनला काढून टाकलं. कुठून? इक्वेशन नंबर 2 वरून. हे कधी सुचलं? सूत्र लिहून घेतले म्हणून. आणि म्हणून सूत्र लिहायची घाई करायची नाही, व्यवस्थित लिहायचं. 1.5 ते 2 मिनिटामध्ये इकडचे सर्व सूत्र ते सूत्र लिहिणं होतात. आणि मला वाटतं आलंय आपलं RHS. यस. सो LHS इक्वल टू RHS. सो आपलं दिलेलं उदाहरण लिहा. टॅन रेस टू 4 थिटा प्लस टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू सेक रेस टू 4 थिटा मायनस सेक स्क्वेअर थिटा. टॅन थिटाचा घातांक 4 अधिक टॅन थिटाचा वर्ग बरोबर सेक थिटाचा घातांक 4 वजा सेक थिटा वर्ग. सेक वर्ग थिटा म्हणा किंवा सेक थिटा वर्ग म्हणा, काही फरक पडत नाही. हेच प्रूव्ड. मित्रांनो जितका तुम्ही फॉर्म्युल्याचा विचार करून उत्तर काढाल ना तितकं ते प्रोजेक्ट खूप इंटरेस्टिंग आहे आणि ते पटकन प्रूव्ह होईल. आणि होतंय मित्रांनो, काही उदाहरणामध्ये अर्धा तास आपण स्टेप्स लिहितो, पण LHS पासून निघाले की RHS पोहोचतच नाही, दुसरंच काहीतरी येतं आणि आपलं डोकं हँग होतं की आता कोणतं सूत्र वापरायचं. आणि मित्रांनो याला एकच पर्याय आहे, प्रॅक्टिस. आता हे झालं रुटीन. LHS पासून सुरुवात केलं, RHS पर्यंत आलं, 3 पैकी 3 मार्क मिळाले, काही अडचण नाही. आता मी तुम्हाला मेथड नंबर 2 इथं दाखवू इच्छितो. दोन्हीपैकी एकाच मेथडचा वापर करा. पण मी तुम्हाला नेहमी सांगतो की मॅथमॅटिक्समध्ये प्रयोग करावे लागतात. माझे सत्याचे प्रयोग म्हणतात ना आपण, प्रयोग करायचे नवीन पद्धती शोधायच्या. माझ्या गणिताच्या पद्धतीचे प्रयोग, भरपूर प्रयोग करायचे आणि प्रयोगातूनच गणित घडत असतं. आता आपण काय करू मित्रांनो, RHS पासून सुरुवात करू. चला लिहा. RHS इक्वल टू RHS इक्वल टू RHS पासून सुरुवात करू. आता RHS मेथड नंबर 2. मेथड नंबर 1 संपलेली आहे. उजवी बाजू बरोबर
सेक रेस टू 4 सेक रेस टू 4 थीटा मायनस सेक स्क्वेअर थीटा. मित्रांनो RHSला सेक आहे आणि मला सगळे टॅन टॅन पाहिजे. मग मी काय करतो, सेक स्क्वेअर थीटा काढून टाकण्यासाठी सर्वात पहिले कॉमन घेतो. सेकचा वर्ग थीटा कंसात इथं आलं वजा सेक स्क्वेअर थीटाला 1 गुणलं की सेक स्क्वेअर थीटा येतं. इकडं आले 2, इकडं आले 4, 2 2 गुणाकार नाही ॲडिशन बेरीज. 2 किती मिळवले म्हणजे 4 येतील. सेक स्क्वेअर थीटा 2 + 2 4. पाया समान असेल तर घातांक गुणाकारात घातांकाची बेरीज करावी. इफ बेस इज कॉमन देन ॲड द इंडायसेस इन द मल्टिप्लिकेशन ऑफ इंडायसेस नंबर. चला आता सेक स्क्वेअर थीटा -1 कुठे दिसते पहा. 1 मायनस हे बाईचं दिसते पहा. सेक स्क्वेअर थीटा -1 फॉर्म्युला नंबर 2 लिहून टाका. फ्रॉम टू इथे लिहायचं मित्रांनो. फ्रॉम टू सेक स्क्वेअर थीटा इन द ब्रॅकेट कशाला करायचं, मल्टिप्लिकेशन करतो. सेक स्क्वेअर थीटा -1 इक्वल टू काय, टॅन स्क्वेअर थीटा. फॉर्म्युला पटकन कधी वापरता आला, लिहिलेला होता म्हणून पाहिला आणि समजला अरे हा फॉर्म्युला पीठ बसतो. विचार करत असतो आणि आठवला असतं तर आठवण्याचा प्रयत्न केला 3-4 मिनिटं जातात. आईला एखादा पदार्थ तयार करायचा आहे, आई काय करते, सगळं साहित्य किचन वाट्यावर तयार करून ठेवते डोळ्यासमोर. हे सगळं साहित्य तयार करून ठेवलं डोळ्यासमोर, ज्याचा लागला त्याचा वापर करायचा. चला आपली आई आपल्यापेक्षा जास्त गणित तज्ञ आहे. कसा प्रश्न कसा रेसिपी तयार करते तिला बरोबर समजतं. चला आता आपल्याला टॅन स्क्वेअर थीटा भेटला. आता मला याला काढून टाकायचं आहे सेक स्क्वेअर थीटाला. सेक स्क्वेअर थीटा फॉर्म्युला नंबर आपल्याला 3 पाहावा लागेल. आता सेक स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 + टॅन थीटा टॅन स्क्वेअर थीटा. चला लिहा सेक स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 + टॅन स्क्वेअर थीटा इंटू टॅन स्क्वेअर थीटा. फॉर्म्युला नंबर 1 फ्रॉम 1 इथं काय लिहा फ्रॉम 2 टॅन स्क्वेअर थीटा सेक स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 + टॅन स्क्वेअर थीटा. सेक निघून आपल्याला पाहिजे फक्त टॅन. आता टॅन स्क्वेअर थीटाने याला मल्टिप्लाय करा इक्वल टू टॅन स्क्वेअर थीटा इंटू 1 टॅन स्क्वेअर थीटा प्लस स्क्वेअर 2 2 4 टॅन रेस टू 4 थीटा. आणि आलंय मित्रांनो LHS खाली LHS इक्वल टू RHS. सॉरी RHS इक्वल टू LHS. हे उदाहरण लिहा प्रूड. पहा ना मित्रांनो आलंय आपलं. असं काही आवश्यक नाही की LHS पासूनच सुरुवात करायचं. आपल्याला उदाहरण वाचून विचार करायचा आहे की मला LHS पासून RHSला जाणं सोयीस्कर का RHS पासून LHSला जाणं सोयीस्कर का दोघं सोडून आणखी तिसरी पद्धत आहे. तुम्हाला मी एका उदाहरणात दाखवणार आहे. आणखी तिसऱ्या पद्धतीने करता येतं. आणि मित्रांनो विचार करून निर्णय घ्या, नाहीतर मग पुढे स्टेप्स केल्यावर आपण पोहोचत नाही आपल्या स्थळावर आणि आपण परेशान होतो. मित्रांनो प्रॅक्टिस करा, विचार करा, व्हिडिओला लाईक करा मित्रांनो. आणि तुम्हाला जर याच्यातलं काही अडचण वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये अवश्य टाका, मी त्याचा रिप्लाय तुम्हाला देईन. चला तर मित्रांनो बी रेडी फॉर द क्वेश्चन नंबर 6. विद्यार्थी मित्रांनो 5वा प्रश्न आपण मेथड नंबर 1 मेथड नंबर 2 प्रमाणे सोडवला. LHS पासून सुरुवात केली RHSला पोहोचलो, RHS पासून सुरुवात केली LHSला पोहोचलो. आणखी एक तिसरी पद्धत आहे, LHS RHS घ्यायचंच नाही डायरेक्ट प्रूव्ह करायचं. आणि एखादं जरा मी तुम्हाला तसं बी सोडून दाखवणार आहे. मित्रांनो तुमची कॉमेंट्स फार महत्त्वाची आहे. यूट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट्स अवश्य टाका. मित्रांनो पुस्तकात गाईडात मी सांगितलेली इतर दुसऱ्या शिक्षकांनी सांगितलेली मेथड ही अंतिम आहे असं समजू नका. त्याच्या पुढं पण खूप मोठं विश्व आहे. आपण आपली मेथड स्वतः तयार करू शकतात आणि त्याला 100% मार्क मिळतात. मी स्वतः व्हॅल्यूअर आहे, मॉडरेटर आहे आणि गणिताच्या तत्वाचा वापर करून सोडवायचं. आपण काही मनात थोडं तत्व तयार केले, फॉर्म्युले त्यांनी सांगितले त्याचा वापर केला. आणि मनामध्ये म्हणून डाऊट आणू नका की सर मग ह्या मेथडला मार्क भेटतील का, त्याला भेटतील का. मार्काची चिंता करू नका मित्रांनो, मॅथमॅटिक्सचा वापर करा, मार्क तुमचेच आहे. मित्रांनो क्वेश्चन नंबर 6.
1 अपॉन 1 मायनस साईन थिटा प्लस 1 अपॉन 1 प्लस साईन थिटा. आणि मित्रांनो एक लक्षात घ्या की पुढं आपल्याला दाखवायचं सेक स्क्वेअर थिटा. आणि पुन्हा या उदाहरणाला पटपट लिहा. 6 रेशिओ प्रत्येक उदाहरणाला लिहायचं आहे. प्रत्येक उदाहरणाला लिहायचं आहे. कोटी कोणाच्या जोड्या, 3 आयडेंटिटी, त्याच्यानंतर साइन थिटा अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू टॅन थिटा. कसं पण लिहा, कसं पण लिहा, तुम्हाला समजेल अशा भाषेत लिहा. म्हणजे डॉक्टर सारखं नका लिहून येतो, मग तुम्हालाही समजणार नाही आणि नंतर ते फक्त अवघड काम होईल. चला मित्रांनो, आता आपण काय करू, LHS पासून सुरुवात करू. लिहा डावी बाजू बरोबर 1 अपॉन 1 मायनस साइन थिटा प्लस 1 अपॉन 1 मायनस साइन थिटा. डावी बाजू बरोबर 1 भागिले 1 वजा साइन थिटा. लिहिताना थोडंसं माझं पण चुकीचं होतं मित्रांनो. यस स्मॉल आय एन थिटा, मी थोडासा आय मोठा काढतोय. चला पुढं ही स्टेप पुन्हाच लिहितो ना एकदा, कारण मीच तुम्हाला सांगतो की ओव्हर रायटिंग करायचं नाही. चुकलं तर त्याला कट करा आणि बाजूला पुन्हा लिहा. माझ्याकडे टेस्टर आहे, मला करता येतं डायरेक्ट, तुम्हाला कट करून बाजूला लिहावं लागेल. चला आता आपल्याला माहिती की समजा 3 भागिले 4 असेल अधिक 5 भागिले 7 असेल. डिनॉमिनेटर 4 डिनॉमिनेटर 7, दे आर नॉट सेम. याचा फॉर्म्युला काय आहे, 1 2 3. छेद समान नाही, इकडं 4 इकडं 7, 3 गुणाकार करावा लागेल. पहिला दुसरा तिसरा. चला 1 गुणिले 1 प्लस साइन थिटा 1 प्लस साइन थिटा प्लस. मित्रांनो प्लस आलं तर काही अडचण नाही. पुन्हा 1 गुणिले 1 मायनस साइन थिटा 1 मायनस साइन थिटा. इथे एक लक्षात ठेवा की इथं जर मायनस आलं ना तर याला ब्रॅकेट करा, कंस करा, म्हणजे दोघांची साईन चेंज होतील, दोघांची चिन्ह बदलतील. प्लस आलं तर काही टेन्शन घ्यायचं काम नाही. आता हा तिसरा गुणाकार 1 मायनस साइन थिटा 1 प्लस साइन थिटा. 1 2 3. छेद समान नाही, इथे घेऊन टाका. छेद समान नाही, डिनॉमिनेटर इज नॉट सेम, म्हणजे एकदम चांगली गोष्ट. चला इक्वल टूच्या खाली इक्वल टू. प्लस साइन थिटा मायनस साइन थिटा गेट्स कॅन्सल. 1 प्लस 1 2. आता इथं आपण काय करू, 2 लिहिण्याच्या पूर्वी ना याला म्हणू ए, डिनॉमिनेटरचं ए. इथे याला म्हणू बी. ए म्हणजे 1, 1 म्हणजे ए, साइन थिटा म्हणजे बी, बी म्हणजे साइन थिटा. ए प्लस बी ए मायनस बी. लिहा असं, ए प्लस बी ए मायनस बी इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. आता लिहा इक्वल टू 2 अपॉन ए म्हणजे काय 1, एचा स्क्वेअर म्हणजे 1चा स्क्वेअर 1चा स्क्वेअर मायनस बी म्हणजे काय साइन थिटा, बीचा स्क्वेअर म्हणजे काय साइन स्क्वेअर थिटा. 2 अपॉन 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. आणि मित्रांनो 3 आयडेंटिटी पैकी आता कोणती आयडेंटिटी वापरायची ते आपल्याला आता इथं लिहावं लागेल. सांगा बरं पहिली आयडेंटिटी काय आहे, पहिली आयडेंटिटी सांगा. म्हणायचं आहे आपण व्हिडिओ पाहता पाहता बोलायचं आहे मित्रांनो, माझ्याशी बोलायचं आहे, गणिताच्या पुस्तकाशी बोलायचं आहे, कारण आता ऑनलाईनमध्ये आपल्याला आपल्या पद्धती बदलावी लागतील. चला पहिली आयडेंटिटी साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1. आणि हीच आपल्या कामाची आहे. 1 आलं साइन स्क्वेअर थिटा आलं. चला लिहा साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1. आता इथं आलं 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. या फॉर्म्युल्यामधून आणखी 2 फॉर्म्युले तयार करता येतील. कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस, याला ट्रान्सफर केलं, याचं पक्षांतर केलं, प्लसचं झालं मायनस. कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. याला म्हणा नंबर 1, याला म्हणा नंबर 2. 2 वरून फ्रॉम 2 2 वरून इक्वल टू 2 अपॉन 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा बरोबर काय आलं कॉस स्क्वेअर थिटा.
आणि मित्रांनो डिनॉमिनेटरमध्ये कॉस गेला म्हणजे हे आलं इनवर्स. इनवर्स सांगा इनवर्सच्या जोड्या कोणत्या कोणत्या आहे? सांगा इनवर्सच्या जोड्या कोणत्या कोणत्या आहे? जे कामाला आलं तितके लिहू आपण. चला इनवर्सची जोडी लिहायचं आहे मित्रांनो, परीक्षेत पण लिहायचं आहे. साइन कॉस टॅन कोसेक सेक कॉट. कॉस बरोबर 1/सेक आणि सेक बरोबर 1/कॉस. कॉस इज इक्वल टू 1/सेक थिटा. सेक थिटा इज इक्वल टू 1/कॉस थिटा. स्क्वेअर आहे तर स्क्वेअर इथं लिहा 1/कॉस स्क्वेअर थिटा 1/कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. कॉस थिटा इज इक्वल टू 1/सेक थिटा. सेक थिटा इज इक्वल टू 1/कॉस थिटा. कॉस थिटा इंटू सेक थिटा इक्वल टू 1. एकाच्या 3 फॉर्म्युले. पुढे लिहा इक्वल टू 2/कॉस स्क्वेअर थिटाच्या ऐवजी काय लिहू? सेक स्क्वेअर थिटा. याला म्हणा नंबर 3. इथं लिहा फ्रॉम 3 वरून. मित्रांनो आपण डिनॉमिनेटरमध्ये लिहिलं चुकीचं झालं आपलं. ते कुठं आहे? न्यूमरेटरमध्ये आहे. इक्वल टू हे 2चे 2 1/कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे काय? सेक स्क्वेअर थिटा. 1/कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. आणि मित्रांनो पाहता पाहता माझं बी कॉन्सन्ट्रेशन लूज झालं आणि मी 2/सेक स्क्वेअर थिटा लिहिलं आणि हे काय आलं आपलं RHS इक्वल टू RHS. LHS पासून निघालं आणि RHS ला पोहोचलं ना माणूस की आपल्याला इतका आनंद होतो की चला एकदाच आपलं उत्तर बरोबर आलं. कारण हे खूप चॅलेंजिंग आहे. तुम्ही जर पुस्तकाच्या बाहेरचे काही प्रश्न सोडवायला घेतले ना तो 2-2 दिवस LHS पासून सुरुवात करतो, RHS ला पोहोचतच नाही. एकदा रस्ता भटकला की ज्या गावाला जायचं ते गावच भेटत नाही, वेगळ्याच रस्त्याने जात राहतो. तर मित्रांनो लिहा शेवटी LHS इक्वल टू RHS. आणि आपलं उदाहरण लिहा. आपलं हे उदाहरण लिहा. हेन्स प्रूव्ह याप्रमाणे सिद्ध झाले. मित्रांनो LHS पासून सुरुवात केली, RHS ला पोहोचलो. इथं आपलं उदाहरण संपलेलं आहे. आपल्याला 3 मार्क पूर्णपैकी पूर्ण मिळालेले आहे. फॉर्म्युले सूत्र लिहायचा कंटाळा करू नका. शॉर्टमध्ये लिहा. जे लागलं ते पटपट लिहून घ्या. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. प्रोजेक्ट जर सोडवता आला ना तर तुम्हाला जो आनंद मिळेल ना तो तुम्ही शब्दात सांगू शकत नाही. 100 पैकी 100 मार्क मिळाल्यावर जो आनंद मिळतो ना मॅथमध्ये त्याच्यापेक्षा जास्त आनंद एखादं प्रोजेक्टचं कॉम्प्लिकेटेड उदाहरण सोडवलं तर. मित्रांनो या निमित्तानं मी सांगू शकतो की कॉम्प्लिकेटेड उदाहरणं सोडवण्याचं सर्वात पहिले काम साइन कॉस थिटा मधलं साइनचा उल्लेख आर्यभट्टनं केलेला आहे. कोणी केलेला आहे? आर्यभट्टनं. आणि त्यांचा जन्म आपल्या भारतामध्ये इसवी सन 476 मध्ये कुसुमपूर येथे झाला. आणि मग एप्रिल महिना चालू आहे मित्रांनो. आणि या एप्रिल महिन्याच्या 19 एप्रिल 1975ला भारताने एक इतिहास घडवला. आपला पहिला उपग्रह अवकाशात पाठवला आणि त्या उपग्रहाला नाव दिलं आर्यभट्ट. काय नाव दिलं? आर्यभट्ट. आणि हा सन्मान संपूर्ण विश्वातील गणितज्ञांचा आहे. हा सन्मान संपूर्ण विश्वातील खगोलशास्त्रज्ञांचा आहे. आणि मित्रांनो पेज नंबर 126 वर आर्यभट्टाची माहिती दिलेली आहे. अवश्य वाचा. गुगलवर सर्च करा आणि तुम्हाला लक्षात येईल की त्या काळामध्ये जेव्हा साधनं नव्हती तेव्हा आर्यभट्टनं किती मोठं काम बुद्धिमत्तेच्या जोरावर करून ठेवलेलं आहे. आता मित्रांनो मेथड नंबर 2 चला याचं का पाहू. RHS पासून सुरुवात करू. 2 सेक स्क्वेअर थिटा. आता हे थोडं कॉम्प्लिकेटेड आहे बरं. RHS पासून LHS ला जाणं काही सोपं नाही. कारण इकडे टर्म आला एकच आला, इकडं हे वेगळं चालेल साइन थिटा. कधी पण जास्त टर्म पासून कमी टर्मकडे जाणं सोपं असतं. आता आपण कमी टर्मकडून जास्त टर्मकडे जाऊ. चला लिहा इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. कोणाचं इनवर्स आहे? कॉसचं. लिहा परंतु सेक स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1/कॉस स्क्वेअर थिटा. पुढे लिहा इनवर्स व्यस्तच्या जोड्या साइन कोसेक कॉस सेक टॅन कॉट. सेक इज इक्वल टू 1/कॉस. कॉस इज इक्वल टू 1/सेक इक्वल टू 2 इंटू सेक स्क्वेअर थिटा म्हणजे काय? 1/कॉस स्क्वेअर थिटा. आणि मित्रांनो ही स्टेप कशाला वाढवायची? 2 इंटू 1 म्हणजे 2. डायरेक्ट लिहून टाकू 2
चला आता आपल्याला पाहिजे 1 मायनस साईन थिटा 1 प्लस साईन थिटा. मग आता पुन्हा हेच सूत्र वापरायचं. इथं आलं पाहिजे सूत्र आयडेंटिटी. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1. कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. माझ्याकडे कॉस स्क्वेअर थिटा आहे, मला पोचायचं साइन थिटाच्याकडं. कॉस थिटा आणि साइन थिटा असणारं पहिलं आयडेंटिटी आहे, याला मी ट्रान्सफर केलं. आता लिहा इक्वल टू, हे लिहायचंय 1 आणि 2. 2 अपॉन कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे काय 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. पुढं 2 अपॉन, पुन्हा आता फॉर्म्युला वापरायचा. काय फॉर्म्युला वापरायचा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी ए मायनस बी. ए म्हणजे 1, बी म्हणजे साइन स्क्वेअर थिटा. चला लिहा पुढं लिहा इज इक्वल टू 2 अपॉन 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा म्हणजे काय 1 प्लस साइन थिटा 1 मायनस साइन थिटा. आता ब्रॅकेटचा आले, पण आता हे दोघांच्या मधात काय आहे प्लस आहे. काय आहे प्लस आहे. आणि मित्रांनो विचार करा बरं, आता कसं आणता येईल प्लस. आपल्याला विचार करायचा आहे की याला प्लसमध्ये कसं आणायचं. आणि याच्यासाठी आता आपण एक थोडासा बदल करू. मी याला कसं लिहितो पहा. मी याला लिहितो 1 प्लस 1. 1 प्लस 1 काय लिहिलेलं आहे 1 प्लस 1. आता मला पाहिजे साइन थिटा 1 प्लस 1 2. आता इथं लिहितो प्लस साइन थिटा. तितकंच साइन थिटा मायनस करतो. आता हे थोडं कॉम्प्लिकेटेड झालं आणि इथं थोडासा विचार करावा लागतो. आणि विचार करायला तुम्हाला प्रवृत्त करावं म्हणून तर मी हे मेथड नंबर 2 घेतली. जितका तुम्ही विचार कराल तितकं तुमचं नॉलेज डेव्हलप होईल. 1 प्लस 1 2 आपलं ओरिजिनल प्रॉब्लेम. साइन थिटा मनाने घेतला, साइन थिटा मायनस केला 0. आता याला जर सरळ रूप दिलं काय येईल 1 प्लस 1 2. साइन थिटा मायनस थिटा गेट्स कॅन्सल प्लस 0 इक्वल टू 2. न्यूमरेटर 2 आला, कोणताच बदल केलेला नाही. आता 1 प्लस साइन थिटा 1 मायनस साइन थिटा. कारण मला या दोघांमध्ये प्लस आणायचं आहे. आता मी काय करतो पहा 1 प्लस साइन थिटा घेतो. 1 प्लस साइन थिटा आणि अपूर्ण डिनॉमिनेटर लिहून टाकतो. 1 प्लस साइन थिटा 1 मायनस साइन थिटा प्लस. आता राहिलेलं घेतो 1 झालं प्लस झालं. आता 1 मायनस साइन थिटा 1 मायनस साइन थिटा. पुन्हा डिनॉमिनेटर लिहितो 1 प्लस साइन थिटा इन द सेकंड ब्रॅकेट 1 मायनस साइन थिटा. ही स्टेप कशी आली तुम्हाला मी समजून सांगतो. ही स्टेप कशी आली मी तुम्हाला समजून सांगतो. हे आपल्याकडे या प्रकारे होतं. आपल्याकडे या प्रकारे होते 1 प्लस 2 प्लस 3 प्लस 4 1 2 3 4. 4 टर्म आहे म्हणून मी 1 प्लस 2 प्लस 3 प्लस 4 लिहिलं. हे टर्म आहे, पद आहे, भागिले डिनॉमिनेटर आहे. भागिले काय डिनॉमिनेटर. आता 1 प्लस 2 पहिलं पद दुसरं पद 1 प्लस साइन थिटा 1 प्लस 2 अपॉन डी प्लस 3 प्लस 4 अपॉन डी. डिनॉमिनेटर इज सेम, छेद समान आहे. डी अपॉन 1 प्लस 2 प्लस 3 प्लस 4. अल्जेब्राचा वापर केला आपण व्यवस्थितपणे आणि लक्षात आलं असं तुमची अशी अपेक्षा करतो. नसेल लक्षात आलं ते याला सरळ रूप द्या बाजूला रफमध्ये. डिनॉमिनेटर इज सेम, मग एकदा लिहून टाकला 3 अपॉन 4 प्लस 7 अपॉन 4 3 प्लस 7 अपॉन 4. डिनॉमिनेटर सेम आहे, एकदा लिहून टाकला 4 4 4. न्यूमरेटरची बेरीज केली म्हणजे हे भेटलं. चला आता पुढं 1 प्लस साइन थिटा 1 प्लस साइन थिटा गेट्स कॅन्सल. व्हॉट इज रिमेनिंग इक्वल टू 1 अपॉन 1 मायनस साइन थिटा प्लस 1 मायनस साइन थिटा 1 मायनस साइन थिटा गेट्स कॅन्सल अपॉन 1 प्लस साइन थिटा. आणि आलंय मित्रांनो 1 अपॉन 1 मायनस साइन थिटा प्लस 1 अपॉन 1 प्लस साइन थिटा. आणि शेवट करा RHS इक्वल टू LHS. आपलं उदाहरण लिहा इथं आणि पुढं लिहा. याप्रमाणे सिद्ध झाले हेल्थ प्रूव्ड. आणि मित्रांनो एक प्रयोग म्हणून तुम्हाला RHS पासून सुरुवात करून LHS ला कसं मी पोहोचू शकतो
हे दाखवण्याचा प्रयत्न केला. आपल्याला फक्त मार्क नाही मिळवायचे, मार्क तर मिळवायचेच आहे, पण आपल्याकडे जर वेळ असेल तर विविध प्रकारे प्रॅक्टिस करा. कारण 11वी-12वीमध्ये आपल्याला बऱ्याच प्रकारचे प्रयोग करावे लागतात असे विविध पद्धतीनं, आणि जो प्रयोग करतो तो सक्सेस होतो. आइन्स्टाईन असेल, आर्यभट असेल, जेम्स वॅट असेल, की ज्याला प्रयोग केले, प्रत्येक घटनेवर विचार केला. अरे किटलीमध्ये चहा ठेवला होता आणि रेल्वेमध्ये किटलीचं झाकण असं उडत होतं. मग त्याच्या लक्षात आलं की अरे वाफेमध्ये किती शक्ती आहे, किती झाकणाला घेऊन उडतंय वरती. अरे बापरे, तिथून शोध लागला, जेम्स वॅटने शोध लावला वाफेवर चालणारं इंजिन. तर मित्रांनो, प्रॅक्टिस करा, विविध पद्धती वापरा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तुमचा अभिप्राय कॉमेंट बॉक्समध्ये टाका. पुन्हा भेटूया पुढच्या उदाहरणासाठी. क्वेश्चन नंबर किती आपण सुरू सांगा? क्वेश्चन नंबर, पेज नंबर 138 वरील क्वेश्चन नंबर 6 आपण कंप्लीट केलेला आहे. पुन्हा भेटू क्वेश्चन नंबर 7 मध्ये.